खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। रायगड जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचे चित्र समोर आले। अलिबाग तालुक्यातील देहन भाकरवड या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम अद्याप अपूर्णच आहे। त्याऐवजी उभारण्यात आलेला पर्यायी बंधारा पहिल्या जोरदार पावसात वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाहणी दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून चांगलेच फायलावर घेतलाय। पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था का केली नाही, नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले। यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत 5 दिवसाचा आत पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा शेकापच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा अल्टिमेटम दिलाय। या पाहणीवेळी अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, अनिल पाटील, विलास म्हात्रे, विजय पाटील, कौशिक पाटील, मोरा गुरुजी, दिगंबर म्हात्रे, निलेश चवरकर, विक्रांत वार्डे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।